जय हरी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरद हरी विठ्ठल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ते ज्ञान पैगाबरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेशी. जे ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हा दारवंटा. तो स्वाधीन करी सुबटा ओळगोनी. तरी तनो मनो जीवे, चरणासी लागावे. अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगती पुसिले. जेणे अंतकरण बोधिले संकल्पानये. प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेकरता घेतलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील 4थ्या अध्यायातील 34व्या श्लोकातील 4 ओव्या आहेत. या फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही आम्ही रोज अनेक गोष्टी ऐकत असतो. प्रबोधनपर कार्यक्रम चालू असतात. या मंचावर अनेक वेगवेगळ्या संत महात्म्यांनी, ज्ञानवर्य गुरुवर्य मंडळींनी प्रवचन सेवा आपल्या समोर ठेवली आहे. गुरुवर्य मनोहर बाबा वळकंदे, ज्ञानवर्य मंडळी काळूराव महाराज कशिवले, त्यानंतर बाळूराव माणिक भाऊ, या सगळ्या संत मंडळींच्या कृपाशीर्वादाने, या महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने या भक्ती मार्गात येण्याचा चांगला योग आला. मंडळी, ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील या 4 ओव्या तुम्हाला आम्हाला सत्यस्थिती, सद्य परिस्थिती या सगळ्यांवरती तुम्ही आता काय करायला पाहिजे. खरं म्हणजे आत्ताचा जो काळ आहे तो कोरोना संक्रमित, आणि त्यातून सगळ्यांनी असा काढा घ्या, तसा काढा घ्या, हे झालं शारीरिक दुःखाचं. परंतु ब्रह्मरस घेई काढा, तेने पीडा वारे. खरं म्हणजे त्या भगवंतानं तुम्हाला आम्हाला एक असा काढा बनवून दिलाय की ज्यातून तुमची आमची या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होईल, असा काढा बनवून दिलाय. या देहाला टिकवायचं असेल तर शरीर उत्तम चांगले, आणि या शरीरात राहून अतेंद्रिय परिभोगवीन इंद्रियान करवी. या इंद्रियातून, या देहातूनच त्या भगवंताची प्राप्ती करून घेईन, असं शास्त्रकार सांगतात. की ती भ्रांत तू बाळगू नको. या शास्त्रामध्ये, ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये, तुकाराम गाथेत, अनेक बाकीच्या ग्रंथांमध्ये हेच उल्लेखलेलं आहे, हेच सांगितलेलं आहे की तुम्हाला आम्हाला या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका करून घ्यायची आहे. संत मंडळींनी या ग्रंथाची रचना, या साहित्याची रचना तुमच्या आमच्यासाठी केलेली आहे. परंतु सगळ्यात मोठं दुर्दैव जे मी बघितलं की या अतिशय ज्ञानाने, मायाळू भाषेने, गोड अशा मार्मिक ओव्यांनी भरलेली ग्रंथराज ज्ञानेश्वरी, परंतु याचा अभ्यास
ज्ञानेश्वरीतील गोड ओव्यांचा अभ्यास, यातील तुम्हाला आम्हाला जे संदर्भ सांगितले गेलेले आहेत यांचा अभ्यास खरंच केला जात नाही. साहित्य संमेलनामध्ये ग्रंथदिंडी काढली जाते आणि त्या ग्रंथदिंडीमध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, अमृतानुभव, आत्माराम, दासबोध, अनेक वेगवेगळे ग्रंथ ठेवले जातात. पण मंडळी, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि एक मोठी शोकांतिका म्हणता येईल की या शास्त्राची तिथे ग्रंथ दिंडी काढली जाते, या ग्रंथांची दिंडी काढली जाते, पण यात सांगितलेलं शास्त्र, यात सांगितलेले अभंग, ओव्या यांचं वाचन आत्ताच्या वेळेला, आत्ताच्या घडीला याचं फक्त या ग्रंथांची ग्रंथ दिंडी काढली जाते, पण याचं वाचन कुणी करत नाही. अनेक कथाकार, कविताकार, शास्त्रकार, लेखनकार, सुलेखनकार या सगळ्या ग्रंथाला, या सगळ्याला न्याळून कधी बघत नाही. ही एक सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. तुम्ही आम्ही एक तरी ओवी अनुभवावी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. एका ओवीनं जर तुमचं आमच्या जन्माचं सार्थक होत असेल तर या शास्त्राचा आशीर्वाद, या शास्त्राचा आधार तुम्ही आम्ही घेतलाच पाहिजे. तुम्हाला आम्हाला या सगळ्यातून काही कळत नव्हतं किंवा गीतेचं तत्वज्ञान, इतकं महत्वाचं तत्वज्ञान ते तुम्हाला आम्हाला कळत नव्हतं, परंतु ते अतिशय सोपं करून तुमच्या आमच्यापर्यंत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं. संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की कुणबियाच्या वंशी जन्मलो जगदीशा, संस्कृत भाषा आम्हा कैसी. की मला त्यांना सांगायचं हे आहे की एवढं सरळ सोपं ज्ञान या ज्ञानेश्वरीमध्ये, या शास्त्रामध्ये तुमच्या आमच्यासाठी मांडलेलं आहे. खरं म्हणजे या शास्त्राचं वाचन, आपल्या भगवद्गीतेचं वाचन अमेरिकेतील सॅटन हॉलमध्ये आजही चालू आहे. मी माझ्या परदेशातल्या प्रत्येक मित्राशी आज बोललेलो आहे. मी काही आपल्यातील या ज्ञानाचा प्रसार, या शास्त्राचा प्रसार, या संप्रदायाचा प्रसार, विचार जगातील सगळ्या लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून या फेसबुकचा अतिशय महत्वाचा उपयोग आपण करून घेऊ शकतो, किंबहुना आपल्याला या सगळ्याचा उपयोग होऊ शकतो. माझा परदेशातील मित्र आहे, मी त्याच्यासाठी 2 ओळीत या सगळ्या गोष्टी सांगेनच की तो ऑस्ट्रेलियामध्ये राहतो, पण तरी सुद्धा याची, आपल्या ज्ञानेश्वरीची, भगवद्गीतेची इंग्लिश मध्ये रूपांतरित असलेली एक प्रत त्याच्यापर्यंत मी पोहोचवली. आपल्याला संत संगतीचा हा जो महिमा आहे, संतांचा विचार आहे, संतांचं साहित्य हे जगभरात सगळीकडे पोहोचणं जास्त महत्वाचं आहे. संत महात्म्यांनी तुम्हाला आम्हाला तरुण जाण्यासाठी एक सोपा विचार आहे. आज कुणालाही विचारले की परमार्थ का करायचा आहे, तर समोरून उत्तर येतं की काय करायचं करून, आमचं चाललंय ते बरं आहे. परंतु संत महात्म्यांचा कळवळा होता, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. संत महात्मे, संत हे भूमीवर चालते बोलते परमेश्वर, संताविण प्राप्ती नाही असे वेद देती ग्वाही. म्हणून संत महात्म्यांनी जे शास्त्र, जी रीत तुमच्या आमच्यासाठी आणून ठेवलेली आहे, ती रीत समजून घ्यायची आहे. तेण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. मंडळी, तुम्हाला आम्हाला या भगवद्गीतेतून, ज्ञानेश्वरीतून, गाथेतून, अमृतानुभवातून जगण्याची रीत कळते. मी पण ज्याचे पक्व फळापरी गळले हो, जीवन त्याला कळले हो. या शास्त्रामध्ये जगण्याची रीत, जगण्याचे सिद्धांत आपल्याला परदेशातल्या लोकांनी सांगावं की तुमच्या या भगवद्गीतेमध्ये असं असं लिहिलेलं आहे, आणि मग आपण अभ्यास करावा. किती ही वाईट आणि खेदाची गोष्ट आहे. खरं म्हणजे परदेशात जर याचं वाचन केलं जाते तर आपल्याकडे सुद्धा, आपल्या घरात एक ज्ञानेश्वरी सारखी गोड
प्रत असावी आणि त्याचं वाचन, त्याचं अध्ययन आणि त्यातील विचारांची. आता असं झालंय की हे शास्त्र तुम्हाला आम्हाला आचरणासाठी किंवा या स्वतःमध्ये परिवर्तनासाठी वापरलं गेलं पाहिजे, परंतु तसा विचार, तसा आचार सांगणारे संत किंवा विचारवंत अगदी विरळाच आहे. मंडळी, या फेसबुकच्या माध्यमातून सगळ्या मंडळींना, जे जे श्रोते आहेत, सगळ्यांना, जेवढे लोक ऐकतात, त्यांना माझं एक सांगणं आहे की आपला परमार्थ, आपला विचार हा अगदी निसंकोचपणे इतरांना सांगावा. एक व्यक्ती, एक विचार करणारा साधक म्हणून जर शंका आली तर मला म्हणजे बाबांचं एक वाक्य आठवतं की जर तुम्हाला समाज मान्यता नाही, जर तुम्हाला समाज तुमचा विचार ऐकून घेत नाही, तर संत तुकाराम महाराजांचा सुद्धा विचार कोणी ऐकून घ्यायला तयार नव्हते. परंतु ज्या संत महात्म्यांना समाजाने, तिथल्या कर्मठ लोकांनी जर त्रास दिला असेल, तर त्याच कर्मठ लोकांनी, त्यांचा विचार न ऐकणाऱ्या लोकांनी, त्यांचा विचार न मानणाऱ्या लोकांनी संत तुकाराम महाराजांची आरती केली. एक आरती बनवली. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवी आम्हा. म्हणे रामेश्वर भट्ट दिवजा, तुका विष्णू नोहे तुझा. भगवंत संत तुकाराम, संत महात्मे हे भगवंताचे अवतार आहेत. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. संत महात्म्यांचा हेका हाच होता की आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. खरं म्हणजे काल परवा एक महाराजांनी सांगितलं की संत महात्म्यांनी वर्तन सांगितलं, वागणूक सांगितली. मंडळी, खरं म्हणजे आपण मुलांना जे सांगतो ते मुलं कधीच करत नाही, परंतु आपण जसे वागतो अगदी तसंच, तोच विचार तसंच मुलं करत असतात. माझा अनुभव सांगतो की जेव्हा शाळेमध्ये शिकवत असताना, मुलांना शिकवत असताना, मुलं बघत असतात की आपल्या गुरुजींनी, आपल्या सरांनी कुठल्या प्रकारचं घड्याळ घातलंय, कुठल्या प्रकारची चप्पल घातली, कुठल्या प्रकारचा शर्ट घातलाय, आणि हे सगळं मुलं बघून बघून तुम्हाला फॉलो करत असतात, तुमचा विचार घेत असतात. मग जर ऐकणारा, जर बघणारा, जर वागणारा मुलं जर तुमची वागणूक जर अंगीकारत असतील, तर इथे नक्कीच आहे, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. वर्तवून आपण जे वागू तसंच मुलं वागत असतात. हा अनुभव आहे. मग जर तुमची वागणूक जर आम्ही घ्यावी, संत महात्म्यांचा विचार जर आम्ही घ्यावा, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काय. जर संत महात्म्यांचा विचार घ्यायचा आहे, त्या विचाराने जर जायचं आहे, तर संत महात्म्यांची सूत्र, संत महात्म्यांचा विचार, संत महात्म्यांचे संदर्भ हे तुम्हाला आम्हाला लागू असतात आणि तेच आम्ही अंगीकारलेच पाहिजेत. ते ज्ञान पैगा बरवे. कोणतं ज्ञान? मंडळी, या जीवाला संगीत ज्ञानाचा विचार काही वर्षांपासून करता आला, परंतु ज्या वेळेला ज्ञानेश्वरी सारखा पवित्र आणि गोड ग्रंथ जेव्हा बघितला, तेव्हा मधाच्या पोळ्याला उचलल्यानंतर जसा टपटप मधाचे थेंब गळावे,
इतकं पावित्र्य, इतकं गोड हे शास्त्र आहे. ज्ञानेश्वर माऊलीने एका ठिकाणी सांगितलं की कंठे विण गायन नवे बापा, की कंठाशिवाय गाऊ शकत नाही. तसं सत्यशास्त्र, संतांचे विचार याशिवाय तुम्हाला परमात्म्याची, भगवंताची प्राप्ती नाही. भगवंताचा विचार जर अंगीकारायचा असेल तर संत महात्म्यांनी जे शास्त्र करून ठेवलंय त्यावर तर विश्वास ठेवलाच पाहिजे, तो अंगीकारला पाहिजे. या भवसागरातून तरुण जायचं असेल, या जन्म मरणाच्या फेऱ्यातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर ते ज्ञान पैगाबरवे, जरी मनी आती आणावे तरी संताया बजावे सर्वस्वीस. तर कोणतं ज्ञान आहे ते संत महात्मे तुम्हाला आम्हाला सांगत असतात. कोणता विचार आहे तो त्यांनी त्यांच्या साहित्यातून सांगितलेला आहे. कोणता असा विचार आहे, कोणती अशी गुह्य गोष्ट आहे ज्याला ज्ञान म्हटलेलं आहे, की ज्या ज्ञानानं, ज्या विचारानं तुम्ही आम्ही या संसार सागरातून तरुण जाऊ शकतो. अशी कोणती गोष्ट आहे, याचा थोडासा जरी विचार केला तरी तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या लक्षात येईल की ते ज्ञान पैगाबरवे, मी आणि भगवंत एक स्वरूप आहे. बाबा सांगायचे की गुरु कसा असावा. एक प्रश्न करा, गुरु असावा बळकट, त्याचे धरावे मनगट. प्रश्न विचारावे दोन, मी कोण आणि देव कोण. मंडळी, आज साधना, आस्था अशा वेगवेगळ्या चॅनलवरून अनेक ठिकाणी भगवंताचं स्मरण, भगवंताचा विचार सांगितला जातो. परंतु गुरु हा विषय आल्यानंतर आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. तुमच्या सारखेच जर भगवंत स्वरूप जर तुम्हाला तुमचे गुरु करून देत असतील तर त्या नाव गुरु, की त्यांना आपण गुरु म्हणताय. भगवंताच्या प्राप्तीचा जो विचार आहे, भगवंताला एकरूप होण्याचा विचार आहे, भगवंताचं स्वरूप जाणून घ्यायचा विचार आहे, तो गुरूंकडून तुम्हाला आम्हाला खरं म्हणजे संत महात्म्यांनी म्हणजे सद्गुरु विषयी संत महात्म्यांनी अगदी विस्तार करून सांगितलेला आहे की खरा सद्गुरु कोण. राम सद्गुरूची कृपा, जेणे दाखवी स्वरूपा. तुमचं स्वरूप तुम्हाला दाखवून देणार सद्गुरु आहे. आहे मी हा कोण करावा विचार. मी कोण आहे, तर मी ते ब्रह्म आहे हे कोण दाखवून देतो, तो सद्गुरु. म्हणून ते ज्ञान पैगाबरवे, जरी मनी आती आणावे तरी संताया भजावे. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल. खरं म्हणजे गल्लत अशी होते की संत कोण, संत कुणाला म्हणावं. ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांच्याकडे जगण्याचं सूत्र आहे, ज्यांच्याकडे परमात्मा प्राप्तीचं सूत्र आहे, तुम्हाला स्वरूपाकडे नेण्याचं सूत्र आहे, ते संत. तुम्ही संत माय बाप कृपावंत. अरे कृपा म्हणजे काय, कोणती कृपा, तर त्या भगवंताच्या प्राप्तीची कृपा. अगदी सोपा मार्ग आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून. या सगळ्यामध्ये सोपा मार्ग, अगदी तुम्हाला आम्हाला तारून नेण्याचा मार्ग आहे. मी या सगळ्यातून पुढे जाऊन असं सांगणार आहे की जर अगदी सर्वसामान्य जीवाला प्रश्न पडलेला असेल तर भगवंत कसा आहे, त्याची अनुभूती कशी आहे, मला प्राप्त होईल का. माझ्या परदेशातल्या मित्रांनी मला विचारलं की भगवंत बघता येईल का, कॅन आय सी द गॉड. मग मी त्याला सांगितलं
You can't see the God because God is in you. देव तुमच्यातच आहे, पण त्याला काहीतरी रीत आहे. देव प्राप्त करण्याची, देव बघण्याची एक रीत आहे. ती रीत संत महात्म्यांकडे आहे. तो हा गुरु परब्रह्म जेणे केले स्वयं ब्रह्म. ते संत महात्मे स्वतः गुरु परब्रह्म आहे. त्याने त्याने केले स्वयं ब्रह्म. हे संत महात्मे आणि या संत महात्म्यांचाच विचार, या संत महात्म्यांकडेच त्या भगवंत प्राप्तीचा विचार आहे. ते ज्ञान आणि त्या ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी ते ज्ञान पैगा बरवे. जर तुम्हाला त्या ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची असेल, कुठल्या ज्ञानाची? की तुम्ही भगवंत स्वरूप आहात आणि त्या भगवंत स्वरूप असल्यामुळे भगवंत तुमच्यात आहे आणि त्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्हाला ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे. म्हणजे त्या भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी तुम्हाला पवित्र अशी तुळशीची माळ घालायची आणि त्या रीतीने जर तुम्हाला जायचं आहे तर माझा परदेशातला मित्र आहे, त्याला या सगळ्याची अनुभूती घ्यायची आहे आणि तो तयार सुद्धा आहे. सगळ्या शास्त्राच्या प्रती तो घेऊन गेला, परंतु अजूनही त्याचे अनेक प्रश्न आहेत की ते ज्ञान म्हणजे कोणते ज्ञान? ते ज्ञान पैगा बरवे. मी म्हटलं त्यासाठी तुला संत महात्म्यांची भेट घ्यावी लागेल. मंडळी, आज जो तुम्हाला आम्हाला भगवंताचं स्वरूप दाखवून देईल, भगवंताची अनुभूती आहे. भगवंत नाही का? भगवंत आहे, देव आहे. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. देव जर तुमच्या हृदयामध्ये आहे तर मग त्या हृदयातल्या देवाला जाणून घ्यायची एक रीत आहे आणि ती संत महात्म्यांकडेच आहे. तो एक गुरु, दुसरा सद्गुरु. त्या स्वरूपाची प्राप्ती, त्या स्वरूपाची ओळख, मी ते ब्रह्म आहे अशी जाणीव करून देणारा तो सद्गुरु. सद्गुरु वाचोनी नाम नाही हाता. जर कलियुगी उद्धार हरीच्या नामे असं म्हटलंय आणि ते नाम जर का सद्गुरु जवळ आहे आणि सद्गुरु म्हणजेच आपले संत महात्मे, मग त्या संत महात्म्यांना शरण गेल्याशिवाय तुम्हाला आम्हाला त्या नामाची प्राप्ती होणार नाही आणि त्या नामाची प्राप्ती झाल्याशिवाय तुम्हाला तुमच्यातील देव, आपण परब्रह्म स्वरूप आहोत याची जाणीव कधीही होणार नाही. संत महात्म्यांकडे नुसती जाणीव, नुसतं शास्त्र, नुसतं लेखन नाहीये. संत तुकाराम महाराज आपल्या अनुभवाचा विचार मांडतात. चाखून या सांगे तुका. तुका चाखून या सांगे, माझा अनुभव आहे अंगे. एखाद्याला अनुभव असल्याशिवाय एखादी गोष्ट सांगता येते का? मग अनुभवाचा जर विचार या संत महात्म्यांनी मांडलाय, अनुभव जर तुम्हाला आम्हाला जर संत महात्मे करून देतात तर आम्ही या संसार बंधनात न अडकता, म्हणजे संसार सोडून द्यायचा का? मला एक जर मित्र म्हटला की हे सगळं सोडून दे आणि ते देवच करत बस. संत महात्म्यांनी संसार या जन्म मरण्याच्या फेऱ्याला संसार म्हटलंय. ते संसार बंधन तोडावे. या जन्म मरणाचा फेरा तोडण्यासाठी तुम्ही संसारात राहून, तुमच्या कुटुंबासमवेत राहून भगवंत भक्तीचा मार्ग अवलंबू शकता. भगवंत भक्तीचा मार्ग तुम्ही घेऊ शकता, त्या मार्गाने जाऊ शकता. त्यासाठी संत महात्म्यांची भेट, संत महात्म्यांचा विचार, त्यांचा आचार
सद्गुरु कृपे वाचुनी न कळे ज्ञान विचार. सद्गुरु कृपे वाचुनी न कळे ज्ञान विचार. मग सद्गुरु कोण? सद्गुरु कृपे वाचुनी सद्गुरु कृपे वाचुनी न कळे ज्ञान विचार. सद्गुरूच्या कृपे वाचुनी ते भगवंताचं नाम कळत नाही. इथपर्यंत आपण आलो. ते नाम जर संपादित घ्यायचं असेल, जर ते नाम, मंत्र नाही बरं का, ते नाम जर तुम्हाला आम्हाला घ्यायचं असेल, जर मिळवायचं असेल, तर संत महात्म्यांकडेच त्या नामाची प्राप्ती आहे. नाम घेता उठावटी होय संसाराची तुटी. मंडळी, आजचा जो काळ आहे, मुंगीसारखी माणसं मरतात. परंतु हा जर देह आहे, इतका वाईट आहे. कधी वाईट आहे? जर आपण भगवंत प्राप्तीचा विचार त्या देहातून घेतला नाही. अतेंद्रिय परी भोगवीन इंद्रियान करवी. भगवंताची प्राप्ती मला करायची आहे, परंतु या इंद्रियाकडूनच मी त्या भगवंताची प्राप्ती करून घेईन. या देहातून देह उत्तम चांगले, देह उत्तम चांगले. आणि देहाने काय साधलंय? तर परब्रह्म. त्या परब्रह्माची प्राप्ती करून घ्यायची असेल, त्या देवाचा विचार जर करून घ्यायचा असेल, तर तुम्हाला याची देही, याची डोळा, या मनुष्य देहातूनच भगवंताची प्राप्ती, भगवंताचा विचार, या देहाची प्राप्ती, या देहातूनच भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी तुम्हाला आम्हाला या शरीराची गरज आहे, या देहाची गरज आहे. तुम्हाला आम्हाला या दिवसभरातून अनेक प्रश्न असतात, अनेक विचार असतात. दुःख कशाला होतं? शरीराला, या देहाला दुःख होतं. परंतु या सगळ्यातून निवटली याचे जैसे पोटन दुखी. तुमच्या मागे एकदा भगवंताचा विचार, भगवंताच्या प्राप्तीचा विचार, भगवंताचं नामस्मरण एकदा मिळालं, एकदा भगवंताचं नाम, त्या नामस्मरणाचा आनंद मिळाला की मरणाच्या वेळी तेवी मृत्यूचे नि अवसरे एक, जे जीवासमोरी येऊन ठाके, ते होणे न मग चुके भलतया परी. मंडळी, अनेक प्रश्न असतात की का बरं नाम घ्यायचं, का भगवंताचं नामस्मरण करायचं, का संत महात्म्यांना शरण जाऊन संत महात्म्यांनी सांगितले की साधना करा, विचार करा, नामस्मरण करा. आपल्या मनाला त्याची सवय लागली पाहिजे. मनाला सारखा मनाने ध्यास घेतला पाहिजे. लाचावले मन लागली से गोडी. त्या मनाला भगवंताच्या प्राप्तीचा नाद लागला पाहिजे. लाचावले मन लागली से गोडी, किंवा तू मन हे मीची करी, माझी आ भजनी प्रेम धरी, मग सर्वत्र नमस्कारी मज एकाते. कारण विषया वाचून काही आणिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावाची पाही इंद्रियांचा. अनेक ठिकाणी आपण बघतो की मन आणि एवढं चंचल. तुका म्हणे मन चंचल, मन इंद्रियाचा राजा. पण त्या मनाला जर आपण एक सवय लावली, ज्ञानेश्वर माऊलीने सांगितले की जे मनाला जी गोष्ट चांगली वाटते ती करू द्यावी. मग मनाला जी गोष्ट चांगली वाटते ती करू द्यावी, ती कोणती? एका क्षणात मन अमेरिकेत जातं, एका क्षणात मन कुठेही जातं. आता कोठे दावे मन, तुझे चरण देखले आज,
जर त्या मनाला भगवंताच्या चरणाची गोडी लागली, जर त्या मनाला भगवंताची ओढ लागली, तर मग मनाच्या गाभाऱ्यात येणारी प्रत्येक गोष्ट ही भगवंतमय असेल. मनाला नाद लावण्याविषयीचा एक गोष्ट सांगतो. एकदा विचारलं एका योगाश्रमातील माझ्या मित्राला, मी विचारलं की योगाश्रमामध्ये अशी कोणती गोष्ट आहे की जिथे आल्यानंतर अगदी अगदी कसाही माणूस असला, चलबिचल करणारा असला, तरी तुमच्या योगाश्रमामध्ये येऊन तो शांत बसतो, अगदी काही न करता अगदी शांत बसून जातो. याचं कारण काय? तेव्हा त्याने गमतीने सांगितलं की तेव्हा त्याला पळून जायचा विचार मनात नसतो, किंवा त्याला पळून जायला दुसरी संधीच नसते. म्हणजे त्याला एकच पर्याय असतो, तो म्हणजे तिथे बसणे. आमचा नियमच असा आहे की जी व्यक्ती खूप गडबड करत असेल, चंचल असेल, अस्थिर असेल, तर आम्ही जबरदस्तीने बसवतो की इथे बसायचंच आहे, इथे बसायचंच आहे. मग काही थोड्या वेळाने मनाचा नाईलाज असतो, आणि त्या नाईलाज असतो त्या मनाला तिथे बस, आता दुसरा काही पर्याय नाही. नाईलाजाने मनाला सांगावं लागतं की आता बस, दुसरा पर्याय नाही. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की ही गोष्ट जबरदस्तीने मनाला करायला लावली, आणि तेव्हा त्याला ती सवय लागली, नको आता बसूया, आता नाही उठायचं. असं त्या माझ्या सहकारी मित्राने सांगितलं. त्याने अजून एक गोष्ट सांगितली की आपल्याला साखर गोड आणि साखर का आवडते? तर मी म्हटलं साखर गोड असते म्हणून आवडते. नाही, पण साखर का आवडते? गोड का आवडते? कारलं कडू का नाही आवडत? तेव्हा त्याने सांगितलं की कारलं खायची आपल्याला सवय नाही, आपल्या जिभेला कडू सहन करायची सवय नाही, आपल्या जिभेला कडू सहन होत नाही, गोडाची सवय लागलेली आहे, म्हणून आपल्याला कारलं आवडत नाही, म्हणून आपल्याला कडू नको आहे, आपल्याला गोड आवडत. तसं मनाचा विषया वाचून दुसरं काही मनात येतच नाही. हा स्वभावाची पायी इंद्रियांचा. मग जर मनाचा हाच असाच स्वभाव आहे, तर त्याला व्यसन घालून या विचारात आणणं, भगवंताच्या विचारात आणणं, आणि त्या विचारात आणून त्या मनाला धरून ठेवणं. संत महात्म्यांनी हा विचार मांडलेला आहे. तर मनाच्या श्लोकामधून पण मना सत्य संकल्प जीवी धरावा. मग सत्य संकल्प, सत्य विचार जर एकदा का मनाने सत्य संकल्प, सत्य विचार जर मनाने घेतला, तर मग कुणी येऊ शकत नाही. जसं आपण म्हणतो ना, एकदा मी मनात आणलं ना, पण ते मनात येत नाही. एकदा मी मनात आणलं तर मी असं करीन, मी तसं करीन, पण मनात तर यायला पाहिजे. मन हे असं विषय लोभी म्हणे. मंडळी, एका मिनिटाला ही व्यक्ती अशी बोलून गेली, मला असं बोलून गेला. मनात काहीतरी वेगळं असतं. मनात खूप चांगलं असतं, वा वा वा, तुम्ही खूप छान बोलता, खूप छान चालता, किती अगदी तुम्ही खूप चांगलं सांगता, हे तोंडावर. पण मनात जर मनाला विषयाची ओढ आहे, जर मनाला भगवंत जेवढ्या वाईट गोष्टी आहेत तेवढ्या वाईट गोष्टी मन पटकन करते. जर आपला विषय तो त्यांचा झाला नारायण, जर विषयच जर कायमस्वरूपी दत्त वसे जया जया मनी तया दत्त जनी बनी, जर आपल्या मनामध्ये जर भगवंत स्वरूप जर भरला, भगवंतच भरला,
तर मग सगळीकडे कोण दिसणार आहे? म्हणून तू मन हे मीची करी. मनाची तयारी मंडळी अतिशय मनाची तयारी होणं अतिशय एक मनाला सवय लावणं. एका अभंगामध्ये माझ्या मनाला गोचंद छंद, माझ्या मनाला गोचंद नित्य गोविंद गोविंद. माझ्या मनाला गोचंद नित्य गोविंद गोविंद. का? भगवंताचा छंद का? कारण त्या संत महात्म्यांकडनं आपल्याला ते ज्ञान घ्यायचं आहे. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे. जर मन, जसं म्हणतो ना आपण, नाही मन निर्मळ काय करील साप. नाही निर्मळ मन काय करील साप. मन निर्मळ पाहिजे. त्या भगवंताचा ठाव सहजासहजी घेणं शक्य आहे का मंडळी? संत महात्म्यांना नाही जमलं. संत महात्म्यांचा विचार त्यांना जगापर्यंत पोहोचवायला या वेगवेगळ्या विचारांची लोक, वेगवेगळ्या बुद्धीची लोक त्यावेळी त्या काळी समोर होती. मग तो काळ, तो प्रसंग, तो विचार संत महात्म्यांनी अनुभव स्वरूपात तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलाय, तर मग तो खोटा नाही, खरा नाही का? अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणी पालटती रंग. म्हणून मन भगवंत स्वरूप करायचं. वेगवेगळ्या बुद्धीची, वेगवेगळ्या स्वरूपाची लोक स्वतः संत महात्मे सांगतात, अनेक बुद्धीचे तरंग. शाळेतला जो शिक्षक असतो ना, त्याला त्याचा विचार मुलांच्या मनात उतरवायचा असतो. आणि मुलांच्या मनात उतरवून त्यांच्याकडून ती गोष्ट करून घ्यायची असते. त्या सगळ्या मुलांकडून एखादी गोष्ट करून घ्यायची असते. त्या गोष्टीचा विचार त्यांच्यामध्ये ठसवायचा असतो. आणि तो विचार ठसवण्यासाठी त्या शिक्षकाला किती परिश्रम असतात. एक मुलगा नाही सांगतो, दुसरा हो सांगतो, दुसरा मन मारून हो सांगतो. या गाभाऱ्यात, या भगवंताच्या गाभाऱ्यात तुम्हाला आम्हाला त्या मनाला सवयच लावावी लागेल. त्या मनाला स्थिरता आणण्यासाठी तू मन हे मीची करी. मनाचा विषय आला मंडळी. या शास्त्रामध्ये मनाविषयी खरं तर संत महात्म्यांनी सुद्धा मन या गोष्टीविषयी अनेक गोष्टी सांगितल्या, की तुमच्या आमच्या समोर आहे की मनाचे श्लोक संत रामदास स्वामींनी मनाचे श्लोक मांडलेत. का मांडले? कारण त्यांना माहिती आहे हे मन काय साधं शांती गोष्ट नाहीये. या मनाला शिस्त लावायला, मनाचा विचार वेळोवेळी घडोघडी बदलत असतो. त्यामुळे या मनाला स्थिर करायला संत महात्म्यांनी मनाचे श्लोक सांगितलेले आहेत. संत मंडळींनी या शास्त्रामधून, या साहित्यामधून आणि या ओवीमधून ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे. एखादी गोष्ट तुम्ही आम्ही विचार करून, बाबांनी सांगितलं की विचार करून काय, चांगला विचार करून, चांगला विचार केला तर सत्य संकल्पाचा दाता तोच आहे. तुमचा संकल्प चांगला पाहिजे, सत्य पाहिजे, निष्ठा पाहिजे. मी म्हटलं मी एखादा संकल्प केला तर तो मी करीन. या भगवंताला आपण विनंती करतो की भगवंता माझ्याकडून करून घे, असा संकल्प. एक व्यापारी असतो आणि तो व्यापारी पंढरपूरच्या वाटेने गेलेला असतो. पंढरपूरला गेलेला व्यापारी, पंढरीला गेलेला व्यापारी अतिशय निष्ठावान. एखादी गोष्ट करीन तर करीन, नाही तर नाही. तर त्या व्यापाऱ्याच्या
मागे एक मुलगा लागला, ओ काका घ्या ना टिळा लावून, घ्या ना काका 1 रुपया द्या, काका घ्या ना टिळा लावून. त्यांनी सांगितले नाही नाही ते मी नाही, मला नकोय. तरी याने लावलाच, टिळा लावला. भगवंत तुमची आमची परीक्षा घेत असतो मंडळी. तुमचा संकल्प, तुमचा विचार किती धीट आहे, तुमचं सत्व किती आहे. असा अनेक वेळा अनेक लोकांना, आता समाजात चांगलं सांगणारी लोक आहेत, चांगला विचारशास्त्र सांगणारी लोक आहेत, परंतु सत्यकर्मा सहाय्य कोणी होत नाही. संत महात्म्यांनी सांगितलं सत्यकर्मा व्हावे सहाय्य, घातलिया भय नरका जाणे. मग या सत्यकर्म करणाऱ्या काही महाराज मंडळींकडनं त्यांना परमार्थ सांगत असताना अनेक अडचणी येतात, अनेक गोष्टींना त्यांना तोंड द्यावं लागतं. परंतु त्यांची धैर्यनिष्ठा, त्यांचा संकल्प किती दृढ आहे आणि भगवंत परीक्षा घेत असतो. संकल्पाचा विषय आला तर त्या मुलाने टिळा लावला, हा म्हणतो मी 1 रुपया नाही देणार. मी सांगितलं पुढच्या वर्षी द्या. पुढच्या वर्षी वारीला हे गेले नाही. तो मुलगा 1 रुपया घेण्यासाठी घरी आला. दारावरती सांगितलं माझा मागच्या वर्षीचा टिळा लावण्याचा 1 रुपया बाकी आहे, तो पाहिजे. दरवाजावरती नोकराने सांगितलं, ते मालकाने आधीच सांगितलेलं असं असं आलेलं आहे. तर त्याला नोकराने विचारलं असा 1 रुपया मागायला आलाय. सांगितलं मी नाही सांगितलं तर नाहीच देणार. बरं तो परत आला 8 दिवसांनी, सांग मालक आजारी आहेत. त्याने नोकराने जाऊन सांगितलं त्या मुलाला की आजारी आहेत. अहो सांगा माझा 1 रुपया बाकी आहे. परत 8 दिवसांनी आला आणि मालकाने सांगितलं नोकराला, सांग मालक वारले म्हणून. मुलगा म्हटला आता वारले म्हणजे मग मला अंत्ययात्रेला थांबायलाच पाहिजे. पण तो व्यापारी इतका हट्टी होता, शेवटी त्याने नोकराने सांगितलं की बनवा तिरडी, बसवा मला त्याच्यावरती. ठेवलं त्याच्यावरती. टिळा लावणारा तसाच आला होता 1 रुपयासाठी. 1 रुपयासाठी तो टिळा लावणारा आला होता. एवढं असून सुद्धा त्याला नाही द्यायचं म्हणजे नाही द्यायचं असं ठरवलं होतं. तिरडी उचलली, स्मशानभूमीकडे नेली, सरणावर ठेवली. तो टिळा लावणारा म्हणतो द्या माझा 1 रुपया. मालकाने सांगून ठेवलेलं नाही द्यायचं म्हणजे नाही. आता काय सरणावर ठेवला, आता पेटवा. पेटवणार इतक्यात भगवंता अजून किती अंत पाहशील. टिळा लावणाऱ्याने सांगितलं, भगवंत स्वरूप ती व्यक्ती, त्यांनी सांगितलं की तुझं सत्व मी पाहायला आलो होतो, तुझा संकल्प किती दृढ आहे. नाही बोलला तर नाहीच, तुमच्या तत्वावर ठाम. काही लोक बघा संकल्प करतात, मी चहा घेणार नाही, मी दूध घेणार नाही, मी एखादी गोष्ट वर्ज करेन. मग असा सत्य संकल्प करणाऱ्या संत महात्म्यांकडे, महाराजांकडे, त्यांच्याकडे भगवंताचा आशीर्वाद असतो. जसं म्हणून मी म्हटलं की मना सत्य संकल्प जीवी धरा. आपला विषय आला होता मनाचा संकल्प. त्या मनाने सत्य संकल्प, चांगला संकल्प जीवी धरला, भगवंत प्राप्तीचा जर विचार धरला, भगवंत मिळवण्यासाठी जर विचार धरला, तर भगवंत प्राप्ती निश्चित आहे. तर त्यासाठी एक रीत आहे, ते ज्ञान पैगाबरवे जरी मनी आती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञानाचा
कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. ते काय? ते ज्ञानाचा कुरुठा आहे. अतिशय गोड अशी शब्द संपदा आहे कुरुठा. ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा समुद्र आहे संत महात्मा. ती रीत आहे आणि त्या रीतीने, त्या पद्धतीने वैद्य भेटला सुखदाता, वैद्य भेटला सुखदा. रोग पालट झाला आता. कोण भेटले? वैद्य. संत महात्मे वैद्य आहेत. आहोत तुम्ही आम्ही आजारी आहोत. तुम्ही आम्ही आजारी आहोत. संत महात्मे वैद्य. वैद्य भेटला सुखदाता. रस ओतला, वैद्य भेटला सुखदाता, रोग पालट झाला आता. रस ओतला कानात, येऊन झोंबला नयनात. रस भिनला सांदो सांदी. कसा विचार आहे? अहो, तुमचा आमचा जन्म मरणाचं दुःख, तुमचा आमचा जन्म मरणाची व्याधी, तो रोग पळवून देण्यासाठी वैद्य भेटला सुखदाता. या संत महात्म्यांकडे ती म्हणतो ना, ते आयुर्वेदिक औषध आहे. तो ब्रह्मरस, आणि तो फक्त संत महात्म्यांकडे. या संत महात्म्यांकडे तो रस आहे. रस ओतला कानात, येऊन झोंबला नयनात. किती छान. आणि हे संत रामदास स्वामींचं चरण आहे. मग संत रामदास स्वामींनी सुद्धा ही रीत सांगितलेली. नयनात म्हणजे कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे. ही रीत नाही का? मग हा अनुभव आला का? बघ, आला नाही तर मग तुम्ही विचारत का नाही तुमच्या सद्गुरूंना, तुमच्या गुरूंना, ज्यांनी तुमच्याकडनं साधना करून घेतली, की हे काय आहे? रस ओतला कानात, येऊन झोंबला नयनात. रस भिनला सांदो सांदी. रस भिनला सांदो सांदी, देह पालट झाली बुद्धी. हे भगवंताच्या नामाने होत. रस ओतला कानात म्हणजे भगवंताचं नाम, ते गुह्य नाम कानात सांगितलं जातं. महावाक्याचा उपदेश भला, हे सुद्धा दासबोधात आहे. आता मी जी ओवी सांगितली, जे चरण सांगितलं, वैद्य भेटला सुखदाता, रस ओतला कानात, येऊन झोंबला नयनात. रस भिनला सांदो सांदी, देह पालट झाली बुद्धी. म्हणजे काय? रस ओतला कानात म्हणजे काय? कधी विचार केला? महावाक्याचा उपदेश भला, परी त्याचा जप नाही बोलिला. महावाक्य सांगितलेलं आहे, परंतु त्याचा जप नाही सांगितला. तेथीचा तो विचार केला पाहिजे साधके. या महावाक्याचा विचार संत महात्म्यांनी सांगितला आहे. संत रामदास स्वामींनी तर या देहाला दिव्य देही ओतला रस. हा देह दिव्य आहे. आपण म्हणतो नाही का, एखादा साधक असतो, त्या साधकाच्या नाकाचा शेंडा चमकत असतो, चकाकत असतो. त्या संत महात्म्यांच्या दिव्य रसानं दिव्य देही ओतला रस. तुमची काया पावन झालेली असते. अजून काय पाहिजे? अजून काय विचार त्या संत महात्म्यांनी सांगावा? हा विचार संत महात्म्यांनी मांडलेला आहे. दिव्य देही ओतला रस, गुरु न्याहाळी रामदास. तुमच्या कानामध्ये त्या भगवंत नामाचा रस ओतल्यानंतर तुमच्या नयनातून अष्टसात्विक भावाचं वर्णन अनेक संत महात्म्यांनी शास्त्रातून केलेलं आहे, पण कळत का नाही? बाबा नेहमी सांगायचं, भाऊ की ज्याने
जो झोपलेला आहे त्याला उठवता येतं, परंतु झोपेचं सोंग घेणाऱ्याला मात्र उठवता येत नाही. वाजतसे बोंब कोणी न ऐकते कानी. हा स्पष्ट विचार, ही स्पष्ट रीत अगदी उघडपणे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, एकची धागा नाना परी कपडे. एकच धागा आहे, कापूस, एकच कापूस. त्याची लुंगी बनवली, शाल बनवली, शर्ट बनवला, कपडे बनवले, धोतर बनवले. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. हा विचार तर संत महात्म्यांनी मांडलेला आहे, हा इतका विशद करून सांगितलेला आहे, तर मग त्याचा विचार का करायला नको? हा संत महात्म्यांचा विचार भिनला आहे, त्यांच्यात भिनला होता. त्यांची निष्ठा, त्यांचा विचार. तेनेची पंथी चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. त्या संत महात्म्यांचा विचार जर अंगीकारला तर तुम्हाला आम्हाला या भवसागरातून तरुण जाण्याची पूर्णपणे संधी आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नामी. मंडळी, मुंगीसारखी माणसं मरतात. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेदा. म्हणून हे सगळं करायचं. वाद्य आहेत, वादक जाणार. पेटी आहे, वाजवणारा जाणार. शास्त्र आहे, वाचणारा जाणार. एक गमतीशीर दृष्टांत आहे. मंडळी, आताच्या संकट काळात, या महामारीच्या काळामध्ये अनेक लोकांचे अनेक विचार आपल्याला ऐकायला मिळतात, परंतु जगन्मिथ्य ब्रह्मस्य, एकदा हे सगळं नाशिवंत आहे. एकदा कीर्तनकार महाराज म्हणतात वाजवणाऱ्याला, मृदुंग वाजवणाऱ्याला, हे बघ, आपण कायम एकमेकांच्या सोबत राहायचं, एकमेकांना सोडायचं नाही अजिबात. चालेल. जर मी अगोदर मेलो, कीर्तनकार महाराज म्हणतात, मी अगोदर मेलो तर तू मी तुझ्या स्वप्नात येणार, आणि तू जर मेलास तर मी तुझ्या स्वप्नात येणार तुला भेटायला. दुर्दैवाने वाजवणारा मरतो, आणि तो मृदुंग वाजवणारा त्या कीर्तनकार महाराजांच्या स्वप्नात यायचा, भेटायचा, परंतु पुढे त्यांच्या स्वप्नात आला नाही भेटायला. आला नसल्यानंतर 3 आठवड्यानंतर पुन्हा एकदा तो स्वप्नात आला. तेव्हा महाराजांनी विचारलं, काय रे, आपलं ठरलं होतं ना एकमेकांना भेटायचं. तो म्हणतो, काय करू, इथून मेलो, मी निघून गेलो तिकडे. मला बोलतो पूर्णपणे जेवढे महाराज मंडळी गेलेले आहेत ती मला सप्त्याला बसवतात, वाजवायला बसवतात. आज तर एक निरोप सांगायला आलोय. तो म्हणतो, काय, पुढच्या आठवड्यात बोलतो तुमचा सप्त्यामध्ये तिथे कीर्तन लावलंय, बोलतो तुम्हाला तिकडे यायचंय. मंडळी, जग नश्वर आहे, हे नाशिवंत आहे, हा देह नाशिवंत आहे, परंतु या नाशिवंत देहातून भगवंत प्राप्तीचा एक अतिशय सोपा मार्ग संत महात्म्यांनी तुम्हाला आम्हाला सांगून दिलेला आहे, तुम्हाला आम्हाला सांगितलेला आहे, शिकवलेला आहे, उघड करून दिलेला आहे. देव घ्या कुणी ऐताला घर पुसोनी, देव घ्या कुणी. तुका म्हणे सर्व नाशिवंत, एक हरिनाम शाश्वत. देव न लगे. अरे, तिन्ही गुणांहून वेगळा देव आहे. देव वेगळा तिन्ही गुणांचा गळा. देव अनादिया करता, देव त्रैलोक्याचा भरता. देव आहे आणि नाही,
देव दुरून या पाही, विश्व तोची विश्वंभर, म्हणे गोरोबा कुंभार, म्हणे गोरोबा कुंभार. संत गोरोबा काकांनी सांगितले विश्वामध्ये देव भरलेला आहे, फक्त तुमची पाहण्याची दृष्टी पाहिजे. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर हो, आत आत्मा परमेश्वर हो, देह देवाचे मंदिर. मंडळी, तुमच्यात आमच्यात देव भरलेला आहे, परंतु त्या देवाची प्राप्ती तुम्हाला भोळ बनावं लागेल. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी, साधकाची दशा उदास असावी. साधना करता आहात ना, साधक आहात, साधून घ्यायचं आहे, तर मग तुम्ही उदास असलं पाहिजे. तुम्ही त्या भगवंताच्या चिंतनात असलं पाहिजे. या संत महात्म्यांनी भगवंताची काम करता करता, त्यांचं दैनंदिनी करता करता भगवंताची प्राप्ती करून घेतली. भगवान से बडा भगत है. भगवंतापेक्षा भक्त खूप मोठा आहे, पण तो भक्त कसा पाहिजे? त्या संताची, त्या भगवंत भक्तीचा त्याचा ध्यास असला पाहिजे. असा भक्त पाहिजे, असा साधक पाहिजे, असा चिंतन करणारा साधक पाहिजे. त्या भगवंताची प्राप्ती तुम्हाला आम्हाला होऊ शकते, परंतु या शरीरामध्ये जो देव आहे, या देहामध्ये, या तुमच्यात असलेला, आपल्यात असलेला जो देव आहे, त्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर ते ज्ञान पैगा बरवे. जरी मनी आती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. मंडळी, सर्वसामान्य माणसाला शास्त्र विचार या गोष्टीचा कधी ध्यास नसतो. त्यांना, सर्वसामान्य माणसाला एक जगण्याची भ्रांत असते, परंतु सर्वसामान्य माणूस सुद्धा त्या भगवंताचं नामस्मरण करून घेऊ शकतो. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काय. एका गरीब व्यक्तीला विचारलं, परमार्थ तुला कसा वाटतो? बाबा, दिवसभर कमावण्यात वेळ जातो, परमार्थ कसा करू? परमार्थिक विचार कसा मांडू? त्याच्यावर सुद्धा औषध संत महात्म्यांनी सांगितलं. सर्व कार्य करता हरी बोला, हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करता हरी बोला. तुम्हाला काय करायचंय? काहीच करायचं नाही. मग त्या माझ्या मित्राला सांगितलं की तुम्हाला काहीही करायचं नाही, फक्त भगवंताचं नामस्मरण करायचं. मंडळी, भगवंताची पवित्र अशी तुळशीची माळ घालायचा विषय अनेक लोकांच्या मनात येतो. आता या आषाढी एकादशीच्या निमित्ताने अनेक लोकांनी भगवंताची पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली, परंतु त्यांना योग्य दिशा मिळणं, त्यांना विचार मिळणं, ही सगळी शक्ती, विचार मिळण्याची ताकद, विचार मिळण्याची दिशा या शास्त्रांमध्ये आहे, संत महात्म्यांकडे आहे, संत महात्म्यांच्या विचारांमध्ये आहे. संत महात्म्यांनी कृपा कटाक्ष निहाळिले. एक नुसता कटाक्ष टाकला तरी तुमचं कल्याण होऊन जात. म्हणून संताया भजावे सर्वस्वीशी. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वीशी. ते ज्ञानाचा कुरुठा, तेच सेवा हा दारवंटा.
सेवा ती करीन देवाची चाकरी. अरे काय काय लागतं? त्या गरीब मित्राला विचारा काय लागतं? अरे साधन संपत्ती हेच माझे धन, सकळ चरण विठोबाचे. तो म्हणतो मी गरीब आहे. अरे काय लागतं? तुझ्याकडे काही नाही, नको नसू दे. घेणारे महाराज लोक वेगळे आहेत. दोन्ही पाय जोडून बसणार खुर्चीमध्ये, त्याच्या चरणावरती पैसा अडका टाकायला लागतो. खूप वेगळ्या पद्धतीने हल्ली गुरुपौर्णिमा सादर केली जाते. परंतु संत महात्म्यांना तो विचार, संत महात्म्यांचा तो विचार नव्हताच. मुळे काय मागावे कवणासी, अरे ज्यासी मागो तो मजपासी. असे संत महात्मे आहेत. मी त्याला सांगितलं की असे संत महात्मे आहेत ज्या भगवंताला ज्याच्याकडे देवाकडे काय मागू, तर ज्याच्याकडे मागायचं तो भगवंत माझ्याकडे. त्या भगवंताच्या नामस्मरणे आपण आणि देव एकच आहोत हा विचार तुमच्या आमच्या मनात ठसतो. पण कधी या संताया भजावे सर्वस्वेशी, ते ज्ञानाचा कुरटा, ते तर सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा ओळ गोनी. पुढे परत असं म्हटलंय, तरी तनु मनु जीवे. आधी मनाचाच विचार सांगितलेला. जरी मनी आती आणा, आधी मनात तर आणा, मग एक पाऊल पुढे पडेल, मग 2 पावलं पुढे पडतील. तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे. तनु मनु धन नाही म्हटलं. आज हे शास्त्र कुणाचं आहे? हा परमार्थ हे हा या सगळ्याचा विचार केला तर हे सगळं कुणाचं आहे? फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तवा हमाल भारवाय. साधकाला तर अगदी कुठल्याही प्रकारचा स्वतःकडे जे आपण म्हणतो ना क्रेडिट कुठलंही घेऊ नये, असं संत महात्म्यांनी सांगितलं. अरे काही न करता जगद्गुरु तुका, जगद्गुरु जग म्हणते. म्हणून तनु मनु जीवे, तनु मनु धन नव्हे, तनु मनु जीवे. तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. मंडळी, अगर्वता, जिथे गर्व सांडून भगवंताचं दास्यत्व करायचंय, भगवंताची सेवा करायची. अगर्वता करावे दास्य सकळ. कुठलाही गर्व न ठेवता, कुठलाही विचार न ठेवता भगवंताचं दास्यत्व, भगवंताचा विचार इथे करायचा आहे. आणि हा विचार संत महात्म्यांनी करायला सांगितले. तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले, जेणे अंतकरण बोधले संकल्पा नाही. इथे परत संकल्पाचा, तुम्हाला कुठलाही संकल्प येणार नाही. अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले. जर आज काल परवा बाबांचं फोनवर बोलणं झालं की काही विचारा, काही अडलं विचारा, काही सांगता येईल. अपेक्षित जे आपुले, एखाद्या प्रश्नाची उकल जर न सांगता होत असेल तर काय विचारावं. या सगळ्या ज्ञानवर्य गुरुवर्यांसारखी मंडळी एक किल्ला असतो ना, किल्ला, त्या किल्ल्याला चारी बाजूनी बुरुज असतात उभी केलेली आणि त्या बुरुजांचा आधार किल्ल्याला असतो. तसं आपल्या परिसरात काही ज्ञानवर्य मंडळी आहेत, काही साधक मंडळी आहेत. तुम्हाला स्वरूपाची आठवण करून देतात. आज इतकी वर्ष झाली आपण साधना करत असतो, परंतु तुमच्या स्वरूपाची जाणीव करून देत असतात. एकदा जरी समोर ती व्यक्ती दिसली, एकदा तरी तुमचे साधक मंडळी, आपल्या साधक मंडळी एकमेकांना जरी भेटली, तरी तुम्ही तुमच्या स्वरूपाची जाणीव, तुमच्या स्वरूपाची ओळख, तुमच्या स्वरूपाची आठवण, तुमच्या साधनेची आठवण ती संत मंडळी करून देत असतात. या संतांना भजण्याचं कारण,
संत ज्ञानेश्वर माऊलीने सांगितले की संता या भजावे सर्वस्वेशी. या संत मंडळी, आज संत महात्म्यांनी आत्तापर्यंत आपल्या आत्मोन्नती सेवा या ग्रुपवरती अनेक साधक मंडळींनी, ज्ञानवर्य आणि गुरुवर्यांनी जी काही साधना सांगितली त्यात काय होतं, भक्ती ज्ञान याविषयी काय, या व्यतिरिक्त काय होतं. भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरांना कराव्या, प्रेमभरी वैराग्याच्या युक्ती विवराव्या, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्याकडे. संत महात्म्यांनी, गुरुजनांनी, ज्ञानवर्यांनी, गुरुवर्यांनी साधनेचा मार्ग सांगितलाय. तो मार्ग सोपा आहे, तो तुम्हाला आम्हाला अवलंबण्यासारखाच आहे याची जाणीव त्यांनी करून दिलेली आहे. आणि त्या जाणीवेतून त्याची, या सगळ्याची जाणीव करून दिली, प्रमाण सांगितलेली आहेत. संता विण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही, म्हणून संता या भजावे सर्वस्वेशी. मंडळी, अशा सर्वसामान्य व्यक्ती, सर्वसामान्य लोक म्हणतात की गुरु केला पाहिजे, हो गुरु केला पाहिजे, हो गुरु केला पाहिजे. पण सत्य गुरु भेटला पाहिजे. खरा सद्गुरु तो एक गुरु, दुसरा एक सद्गुरु. सद्गुरु कृपे वाचोनी न कळे ज्ञान विचार. तुम्हाला त्या ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची तर खरा सद्गुरु, खरी संत मंडळी. आज बाबा या परिसरात येतात, या सगळ्या परिसरातील लोकांना माहिती आहे. संप्रदायाचा विचार, साधकाचा विचार, संत महात्म्यांच्या प्राप्तीचा विचार, त्या रीतीची दिशा, ती कोणती रीत आहे. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, न लगती सायास जावे वनांतरा. आपण फक्त हरिपाठातच बोलतो. वनात जाऊन बसायची गरज नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्त. ते चित्त एक झाले तर चित्त चाकाटले आटू घेत वाचा पांग. या सगळ्या साधनेच्या दिशा आहेत. या साधनेतून जायचं आहे. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. एका जागी बसून भगवंताचं स्मरण करायचं आहे. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी. अरे मौनात भगवंताच्या साधना करायची, मौनातून भगवंताला आठवायचे, मौनातून भगवंताचा नामस्मरण करायचंय. का बाबा सांगायचे मौनात का? आधी जाते वाचा, मग जातो जी. आणि त्याला लागून एक प्रमाण आहे की तेवी मृत्यूचे ने अवसरे एक, जे जीवा समोर येऊन ठाके ते होणे न मग चुके भलतया परी. अरे वाचा गेली नंतर भगवंताचं नामस्मरण कसं करणार? श्वासाने. त्या श्वासाने भगवंताचं नामस्मरण होतं. म्हणून काही मंडळी बघा अगदी त्या भगवंताच्या नामस्मरणात असतात, त्या भगवंताच्या साधनेत असतात, त्या साधकाची दशा पूर्णपणे उदास असते. जगण्याचं मर्म संत महात्म्यांनी या शास्त्रातून सांगितलेलं आहे. परंतु अर्थ लोपली पुराणे. आली मला एक महाराज भेटले, त्यांना विचारलं कसं काय तुम्ही आता कार्यक्रमाला जाऊन आलात, अंधारातून आलात, तर काय असं लोक म्हणतात या रस्त्याला भूता भीत. आपल्याला कसली भूताची भीती? त्यांनी एक प्रमाण सांगितलं की जे जे बेटे भूत ते मानी जे भगवंत. अरे त्या भूत या शब्दाचा अर्थ शास्त्रात वेगळा आहे. भूतमात्रांप्रमाणे भूतमात्रांत सुद्धा देव आहे. या शास्त्राचा, या संत महात्म्यांनी दिलेल्या मौलिक धनाचा हा विचार तुमच्या आमच्यापर्यंत न ठेवता हा संत महात्म्यांनी सगळ्यांना, सकळांशी येते आहे अधिकार. या सगळ्याचा अभ्यास
भगवंताचं नाम म्हणजे ते ज्ञान. अभ्यासाहुनी गहन पार्था मग ते ज्ञान. आपल्याला विसंगती आढळून येते की हे सगळं सोपं आहे, उघडं आहे, दिसतंय, परंतु तेण्याची पंथे चालू जातात. त्यांच्या रीतीने गेलो तर तुम्हाला आम्हाला भगवत प्राप्तीचा मार्ग अतिशय मोकळा आहे, अतिशय सुकर आहे, सोपा आहे. आणि त्या मार्गाची दिशा मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. मंडळी, कलियुगी उद्धार हरीच्या नामी हा एकमेव चरण तुम्हाला आम्हाला जाग करत असते. कलियुगी उद्धार हरीच्या नामी. मग बाकीचं सगळं थोतांड आहे. हरीच्या नावे नाही बरं का, हरीच्या नामे. अनेक वेळा सर्वसामान्य जीवाची फसगत होते, गडबड होते, गल्लत होते. त्या सर्वसामान्य जीवाला कळत नाही की हरीच्या नामे म्हणजे काय. बाबा सांगायचे की या सगळ्यातून परमार्थाची प्राप्ती, परमार्थाची दिशा अगदी योग्य दिशेत योग्य तऱ्हेने होऊ शकते. परंतु त्या हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी तुमचा आमचा विचार इतका सात्विक असला पाहिजे. एका ठिकाणी शास्त्रकारांनी सांगितले की भगवंत इतका सोपा आहे, इतका सरळ, इतका पटकन मिळणार आहे की शिकाऱ्याने जसा जाळं मांडावं आणि तुमच्या साधनेत भगवंत अडकावं, इतकी सोपी भगवंताची दिशा आहे. तुमच्या साधनेतून भगवंत, अरे देव भोळा तुमच्या मगाशी मी म्हटलं की भगवान से बडा भगत है. भगवंतापेक्षा भक्त श्रेष्ठ आहे. एक चल, माझे भक्त गाती देते नारदा मी उभा तेथे. भक्त गाती म्हणजे काय? जो भगवंताचं नामस्मरण करतो. आणि सर्वसामान्य जीवाला सगळ्या संत महात्म्यांनी सांगितले, नामा परते तत्व नाही रे अन्यथा. नाम घेता उठाउठी होय संसाराची. भगवंताचं नाम घ्या, नाम घेऊनच तुम्हाला आम्हाला त्या भगवंताची प्राप्ती होऊ शकते. या संसार दुःखातून मुक्तता होऊ शकते. असा सोपा अगदी सरळ विचार संत महात्म्यांनी शास्त्रातून मांडलेला आहे. अनेक वेळा असं होतं की हा परमार्थ कशाला करायचा, परंतु सर्वसामान्य माणसाला कळण्यासाठी या सगळ्याची रीत सांगितली गेली पाहिजे. सगळ्यांना याची दिशा दिसली पाहिजे. माझ्या परदेशातल्या मित्रांसाठी आय विल एक्सप्लेन वन थिंग, दॅट यू शुड बी इन टच विथ दिस mythology, with the mythology. In mythology, Jnaneshwari, you always called Bhavartha Deepika. Sant Jnaneshwar has written the formula of life in Jnaneshwari. Sant Tukaram Maharaj have wrote 4,500 abhang. Itself is a formula for the life. If you want, I'll send you the copy of this book. You can get PDF copy of this book on net also. या शास्त्राची PDF ऑनलाईन स्वरूपातील एक पुस्तिका प्रत्येकाच्या आपल्या मोबाईलमध्ये राहू शकते. माझ्या या परदेशातील मित्रांना सुद्धा I have sent the copy of this PDF book to my friends. All of you, you can join with me. You can attend me on Facebook. या फेसबुकच्या माध्यमातून आपण एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत. बाबा सांगतात की एक हा जो लॉकडाऊनचा काळ आहे, या काळामध्ये तुम्हाला स्वतःविषयी, शास्त्राविषयी आणि त्या नामाविषयी, भगवंताविषयी, एकमेकांविषयी कळवळा निर्माण झाला. आणि या कळवळ्यातून साधना झाली, या कळवळ्यातून विचार मांडला गेला.
आणि हा विचार संत महात्म्यांनी मांडलेला आहे. एकदा का तनुमनो जीवे आपण चरणाशी लागलो, भगवंताची भक्ती करायला लागलो, मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले. तुम्ही जे विचाराल, बाबा सांगायचे, ही एक गोष्ट तुमच्या डायरीत असू द्या, ही एक गोष्ट तुमच्या डायरीत असू द्या, हा एक विचार आहे तुमच्या डायरीत असू द्या. त्या भगवंताच्या तेही सांगती पुसिले, तुमच्या डायरीत असू द्या, हा त्यांचा विचार, सांगण्याची दिशा, सांगण्याचं सूत्र ते कायम सांगत असायचे. तेने जेणे अंतकरण बोधिले संकल्पा नाही. एकदा तुमच्या अंतकरण भगवंत स्वरूप झालं की तिथे तुम्हाला आम्हाला प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. फक्त जे भजन चाललंय त्याची जाणीव संत महात्मे करून देतात. तुम्ही आम्ही साधक नाही. अरे देखय मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील. मनुष्याची जात ही मानव देहातूनच भगवंताची प्राप्ती होऊ शकते असं संत महात्म्यांनी सांगितलंय. स्वभावताच भजनशील. आणि या संत महात्म्यांनी तुमचं आमचं अंतकरण बोधलेलं आहे. तुम्हाला त्या अंतकरणापर्यंत भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग सुकर करून दिलेला आहे. आणि या सगळ्यातून भगवंताची प्राप्ती करण्याचा अगदी सोपा मार्ग आहे. सगळ्यांनी शास्त्राचा या भगवंत प्राप्तीच्या दिशेचा मार्ग अवलंबून भगवंत भक्तीचा मार्ग स्वीकारला पाहिजे, ज्याच्यातून भगवंताची प्राप्ती होईल आणि या जन्म मरण्याच्या फेऱ्यातून सुटका होईल. मरण ते माझे मरून गेले, मज केले अमर, मग काही येऊ दे, असा विचार संत महात्म्यांनी शास्त्रात मांडलेला आहे. किती वाजले? तर नमिता किती वाजले? क्षमा करा मंडळी, बोलण्याच्या ओघात जर काही चुकलं असेल तर या पामराचा दोष. आणि जे काही चांगलं असेल, जे विचार करण्यालायक असेल, जे तुमच्याकडून इतरांना पसरवण्यासाठी, इतरांना सांगण्यासाठी चांगला विचार जर जो या मुखातून निघाला असेल तो माझ्या गुरुमाऊलीचा आणि त्या पांडुरंग परमात्म्याचा आहे. झालेली सेवा आणि ही जी सेवा आहे, या मी जो काही माझ्या अल्पमतीप्रमाणे या देहाकडून संत महात्म्यांनी जे काही वधवून घेतलं ते या संत महात्म्यांचं आहे. मी कलाकुसरी काहीच नाही. तर हा विचार सगळ्यांनी अंगीकारून झालेली सेवा संत महात्म्यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय, सच्चिदानंद रामदास बाबा महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.